नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा काव्याचा भूतकाळ सर्वांच्या समोर आल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि एक मोठा निर्णय घेते नंदिनी. ती बोलते, मी तुम्हा दोघांचे लग्न लावून देणार आहे. तेव्हा बाबा बोलतात, अगं नंदिनी, तू हे काय बोलत आहेस? तेव्हा नंदिनी बाबांना बोलते, बाबा आपण सर्वजण मिळून जीवा व काव्याचे लग्न लावून देऊया. आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो पार्थ जीवा व सर्वांना बोलतो, माझ्या व काव्याच्या डिवोर्स नंतर काहीच बिघडणार नाही. आणि तेव्हा नंदिनी बोलते, तसं तर आम्ही पण अगोदरच डिवोर्स फाईल केलेला आहे. आणि तेव्हा आईबाबांना सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही रागाने आपली बॅग भरून घर सोडून निघालेली असते. तेव्हा जीवा हा तिला थांबवण्यासाठी विनवणी करतो आणि तिच्या पुढे हात जोडून बोलतो, नंदिनी, माझ्या जीवनातला अंतिम सत्य आहेस तू. तेव्हा नंदिनीला अतिशय राग येतो व ती जीवा व तिचा एकत्रितपणेचा फोटो खाली आदळून फोडून टाकते. तेव्हा जीवा आपल्या जीवनाचं अंतिम सत्य हे आहे आणि तेव्हा जीवाला काही उत्तर द्यावे समजत नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी पार्थ जीवा काव्याचे लग्न लावून देणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.